नमस्कार। आज तुमच्या समोर घेऊन आली आहे दहीपुरी। ही दहीपुरी आपली जुनी पिढी पाहुणे आल्यावर किंवा सणासुदीला पण बनवत असत, तर मी आज तुमच्या समोर तीच चव घेऊन आली आहे। अगदी घरच्या घरी आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते। तुम्ही जर अशी दहीपुरी एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा मागाल, तर ही आहे माझ्या हातची दहीपुरी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सगळे जिन्नस एकाच वाटीच्या मापाने घेणार आहे। तर मी या वाटीच्या मापाने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा 0 नंबरचा आहे। तुम्ही बघू शकता किती बारीक रवा आहे। तर हा बारीक रवाच घ्यायचा दहीपुरीसाठी। तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि आता त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। याला आपण आता इथे मी टाकून घेणार आहे। आणि आता याच वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ घेऊया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। सगळे जिन्नसांचं सारखंच प्रमाण घ्यायचं। तर आता मी त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी दही घेत आहे। हे आंबट दही आहे। तर मी इथे सुरुवातीलाच दही टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही सर्वात आधी तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकून घ्या, त्याच्यानंतरच दही टाकून घ्या। मी इथे सुरुवातीलाच आधी दही टाकून घेतलेलं होतं। तर इथे मी आता तेलाचं मोहन टाकत आहे। तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचं मोहन पण टाकू शकता, तूप पण वापरू शकता याच्यामध्ये। तर आता इथे मी थोडंसं 2 चिमूट मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं थोडंसं। आणि आता हे थोडंसं मोहन थंड झाल्यानंतर आता आपण ह्या सगळ्या जिन्नसांना एकजीव करून घेऊया। तर हे दही एका वेळेस टाकून घ्यायचं नाही, पूर्ण थोडं थोडं लागतं आपण दही टाकून घेऊया। तर हे पूर्ण पीठ आपण दह्यानेच भिजवून घेऊया, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। शक्यतो दह्यानेच पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं। तर मी इथे आता आणखी थोडंसं दही टाकून घेत आहे। तर असं थोडं थोडं दही टाकून पूर्ण एक डो करून घ्यायचा। तर बघा, मला हा पूर्ण डो तयार करायला 1 पूर्ण वाटी दह्याचा वापर झालेला आहे। इथे पूर्ण 1 वाटी दही लागलेला आहे। तर आता इथे डो झालेला आहे भिजवून। आता याला आपण 10 ते 15 मिनिट मुरू द्यायचं, थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं। आणि आता याला वाट्याने मी झाकून ठेवत आहे। 10 ते 15 मिनिट आपण याला बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण इथे पाक करून घेऊया। तर इथे मी पॅन घेतलेला आहे। आता इथे मी याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी साखर टाकून घेत आहे इथे पाकासाठी। तुम्हाला जर जास्त गोड पाक आवडत नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता, किंवा सारखा मी जसं सांगत आहे तसं पण तुम्ही साखरेचं प्रमाण वापरू शकता। तर इथे मी 2 वाटी साखर टाकलेली आहे आणि आता 1 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर ह्या साखरेला पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि याला आता साखरेला वितळवून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपण चम्मचने अदामदामध्ये मिक्स करत राहायचं। तर आता इथे साखर पूर्ण वितळलेली आहे आणि आपला पाक पण घट्ट आलेला आहे थोडासा। आपण गुलाबजामचा पाक करतो तशा पद्धतीनेच करायचा, पण त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट करायचा। तर बघा, असं थोडंसं हाताला लावून बघायचं, घ्यायचं थोडासा पाक आणि असं दोन्ही बोटांनी असं दाबून बघायचं। थोडा चिपचिपा झाला की समजून जायचं की आपला पाक तयार आहे। तर मी आता इथे विलायची पावडर टाकलेला आहे थोडंसं चव यायला। तर याला पण आता पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपला पाक तयार झालेला आहे। तर तोपर्यंत इथे 15 मिनिट झालेले आहे। तर आता आपण ह्या डोला एकदा एकजीव करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा किती सॉफ्ट झालेला आहे डो। तर याला आता आपण एकदा हाताने छान मळून घ्यायचं ह्या डोला। तर इथे मी ह्या डोला मळून घेण्यासाठी तेलाचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता। तर इथे आता आपला डो छान मळून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट डो झालेला आहे। आता याचे आपण गोळे करून घेऊया आणि एक गोळा करून घेऊया आणि त्याची एक मोठी पोळी लाटून घेऊया पोळपाटावरती। तर अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा
आणि थोडंसं या गोळ्याला कोरडं तुम्ही कणकीचं पण पीठ वापरू शकता किंवा मैदा पण वापरू शकता। तर मी ते मैद्याचा वापर करत आहे। तर थोडासा कोरडा मैदा आपण पोळपाटावरती लावून घेतलेला आहे आणि आता त्या गोळ्याला पण थोडंसं दोन्ही साइडनी असं वाळलं मैद्याचं पीठ आपण लावून घेऊया आणि थोडंसं दोन्ही हाताने स्प्रेड करून घेऊया अशी ही चपाती। आणि आता बेलण्याने असं लाटून घेऊया। तर खूप जाडी पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता किती मस्त पोळी लाटून झालेली आहे। तर अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची, जेवढी शक्यतो तेवढी मोठी लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती मस्त पोळी झालेली आहे। तर आता याचे आपण एका वाटीने आपण याचे पात्या पाडून घेऊया। तर मी ही वाटी घेतलेली आहे। तर तुमच्याकडे डब्याचं झाकण असेल किंवा तुमच्याकडे जे पण साहित्य असेल अशा पद्धतीचं तुम्ही त्या साहित्याने तुम्ही अशी पाती काढून घेऊ शकता। तर मी इथे या वाटीने काढून घेत आहे। तर अशी वाटी ठेवायची आणि हाताने थोडं प्रेस करत असं दाबून घ्यायचं, म्हणजे छान गोलाकार आकार येतो। तर इथे माझ्या ह्या पोळीच्या 2च चपात्या निघालेल्या आहे, बाकीचं मी त्या नंतर दुसऱ्या याच्यामध्ये लाटून घेणार आहे। तर ह्या 2 चपात्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त शेप आलेला आहे आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशा पद्धतीने झालेले आहे। तर मी अशाच पद्धतीने बाकीच्या पण करणार आहे। तोपर्यंत मी इथे तेल ठेवलेलं होतं गरम करायला, तेल गरम झालेलं आहे। आता मी आता इथे सध्या एवढ्याच चपात्या केलेल्या आहे ह्या दह्याच्या पुऱ्या। तर ह्या पुऱ्या आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। तर मी सुरुवातीला 3च ह्या पुऱ्या टाकून घेणार आहे। शक्यतो थोड्याच पुऱ्या तळून घ्यायच्या, जास्त पुऱ्या तळल्या तर ते बरोबर फ्राय नाही होत, त्यामुळे खूप हाय फ्लेमवर फ्राय करायच्या नाही पुऱ्या, मीडियम टू लो फ्लेमवरच करायच्या पुऱ्या फ्राय, नाहीतर त्या एका साइडने करपू शकते, तर तो कलर मग चांगला दिसत नाही। त्यामुळे कमी फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगलेले आहे। तर तुम्हाला जर फुगलेल्या हव्या नसेल तर तुम्ही मधातनं काटा चम्मच राहतो त्याने असंच त्याला होल करत न्यायचे। 5-7 एका पुरीला केल्या तरी पुरेशा आहे। त्यामुळे कसं हे पुरी जर फुगली तर पाक जास्त जातो त्याच्यामध्ये आणि पुरी पाक पण नाही राहत, मग फुटून जाते। पुरीचा जो बबल्स राहतो तो फुटून जातो, त्यामुळे मग ती चव नाही देत पुरी। तर मी हे पहिल्यांदा ह्या पहिल्या बॅचला पुरी केली ही, तर ते मी तो काटा चम्मचने असे होल केलेले नव्हते, त्यामुळे ही फुगलेली होती। मी बाकीच्या तशा केलेल्या होत्या। तर बघा आता ह्या आपल्या पुऱ्या झालेल्या आहे, अशा पद्धतीने आपल्या फ्राय करून झालेल्या। आता आपण यांना पाकामध्ये टाकून घेतलेले आहे, लगेच टाकून घ्यायच्या गरम गरम, म्हणजे लवकर पाक जातो। तर बघा ही फुगली होती म्हणून ही फुटून गेलेली आहे आणि मग हिच्यामध्ये पाक पण राहत नाही, त्यामुळे तुम्ही थोडंसं पुऱ्यांना होल करूनच तळून घ्या। तर हे बघा आपल्या ह्या पहिल्या बॅचच्या पुऱ्या झालेल्या आहे छान, याच्यामध्ये पण छान पाक गेलेला आहे, पण मी बाकीच्या त्या पद्धतीने पुऱ्या करून घेत आहे। तर हे बघा आपली दुसरी पण बॅच आता फ्राय करून घेत आहे मी पुऱ्यांना। अशा पद्धतीने मी बाकीच्या पण पुऱ्या पूर्ण फ्राय करून घेत आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। खूप मोठी गॅस ठेवायची नाही, लहान गॅसवरच फ्राय करून घ्यायचं। तर हे आता आपली दुसरी पण बॅच फ्राय करून झालेली आहे, याला पण आता आपण पाकामध्ये टाकून घेऊया गरम गरम। तुम्ही बघू शकता मी ह्या दुसऱ्या बॅचला पुऱ्यांना असे होल करून घेतले होते काटा चम्मचने, तर ह्या जास्त फुगलेल्या नाही आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता, म्हणजे हे पाक चांगलं त्या पुऱ्यांमध्ये जातं आणि मस्त रसरशीत मस्त पुऱ्या होतात आणि खायला पण मस्त वाटते। तर आता आपल्या अशा पद्धतीने मी पूर्ण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पुऱ्यांचा कलर किती मस्त दिसत आहे आणि रसरशीत आहे, मस्त रस पूर्ण जो ज्यूस आहे पाक तो पूर्ण शोषून घेतलेला आहे पुऱ्यांनी। तर इथे आपल्या पुऱ्या तयार आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर दिसत आहे आणि शेप सुद्धा तुम्ही बघू शकता,
बघूनच असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटत आहे। तर मी तुमच्या समोर एक पुरी तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता पूर्ण आतपर्यंत पूर्ण पुऱ्यांचा रस गेलेला आहे, जो पाक आहे तो पूर्ण गेलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक सुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।